नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 22 ऑगस्ट सोमवार हा दिवस तसा गडबडीचा होता. याचं कारण सुप्रीम कोर्टामध्ये वेगवेगळ्या महाराष्ट्राशी संबंधित याचिका पडून होत्या. त्यावर काही फारसं झालं नाही. निवडणूक आयोगाकडे आणि त्याखेरीज संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपत होती 14 दिवसाची. त्यामुळे त्यांना जामीन मिळेल की नाही ही चर्चा होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, पावसाळी अधिवेशन, आणि त्यामध्ये देखील काही उलटसुलट गोष्टी चालू होत्या. या सगळ्याचा संदर्भ वेगवेगळ्या विषयात येत जाईल पुढे. पण आज मला जे बोलायचं आहे की विधानसभेमध्ये अजितदादा यांनी काही फार सुंदर गोष्टी मांडायचा प्रयत्न केला. आधीच्या सरकारने, त्याच्या आधीचं सरकार जे होतं, म्हणजे देवेंद्र फडणवीस शिवसेना यांचं सरकार पहिल्या काळातलं होतं 14 ते 19. या काळात नगराध्यक्ष वगैरे जे होते ते थेट जनतेतून डायरेक्ट निवडायचे आणि नगरसेवकांच्या संख्येवर ते निवडले जाऊ नयेत, तर थेट जनतेने निवडावेत, असा जो कायदा केला होता तो गेल्या सरकारने, म्हणजे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारने तो कायदा रद्दबातल केला होता. तो आता 2.5 वर्षात परत एकदा तोच फडणवीसांच्या काळातला कायदा हा शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा आणायचा ठरवला आणि त्या संबंधाने अजितदादा बोलत होते. खरं तर विधानसभेच्या अधिवेशनात, पावसाळी अधिवेशनात हे विधेयक किंवा प्रस्ताव जो आणला गेला तेव्हा अजितदादा बोलले हे काय नवीन बोललेले आहेत असं बिलकुल नाही. या संदर्भात अजितदादांनी वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं करताना हा विषय मांडला होता की यात कशी गफलत होऊ शकते. म्हणजे हेतू काय आहे हा विषय बाजूला ठेवा, पण नगरसेवक विरुद्ध नगराध्यक्ष असा एक विचित्र पेच प्रसंग स्थानिक जिल्हा आणि काय ते शहर पातळीवर निर्माण होईल. ही अजितदादांनी मांडलेली समस्या खरोखरच चांगली आहे. अगदी खुद्द म्हणजे सूचना म्हणण्यापेक्षा मांडलेला मुद्दा त्याज्य आहे असं मी म्हणणार नाही, पण व्यवहारी किती आहे त्याचाही विचार करायला लागतो. एक गोष्ट असते मित्रांनो, अडचणीवर मात करण्यासाठी जेव्हा नव्या सुविधा निर्माण केली जाते किंवा नवीन नियम निर्माण केले जातात तेव्हा त्यातून नव्या समस्या निर्माण होऊ नयेत याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. अन्यथा पक्षांतर विरोधी कायद्यासारखं होऊन जातं. 85 साली राजीव गांधी यांनी सदहेतूने पक्षांतर विरोधी कायदा केला, पण पक्षांतर विरोधी कायद्याने जितका लोकशाहीचा आणि पक्षांतराचा विचका करून टाकलेला आहे तेवढं कदाचित त्याच्या आधी नव्हता. म्हणजे जितक्या बेशरमपणे, भ्रष्ट मार्गाने पक्षांतर व्हायला लागली तेवढी निदान आधी नव्हती. म्हणजे एखाद दुसरा कोण असेल तो आपला पक्षांतर करायचा, पण पक्षांतर कायद्याने अनेकांनी एकत्र येऊन पक्षांतर करावं अशी जणू सक्ती केली आणि त्यामुळे मोठ्या घाऊक प्रमाणावर पक्षांतर व्हायला लागलं. म्हणजे जो कायदा पक्षांतर थांबवण्यासाठी आणला गेला त्याच कायद्याच्या आधारावर किंवा सक्तीमुळे घाऊक पक्षांतर व्हायला लागली. मग मला सांगा की त्यातून त्या कायद्याचा हेतू पराभूत झाला की नाही. त्यामुळे अजितदादांनी जो काय नव्या कायद्यासंबंधी जनतेने, मतदाराने थेट नगराध्यक्ष निवडावा याला घेतलेला आक्षेप आहे तो वरकरणी चुकीचा वाटणार नाही, चुकीचा आहे असं मी पण म्हणणार नाही. पण एक गोष्ट अजितदादांनी पण लक्षात घ्यावी, किंवा हे सगळं लोकशाही, तत्त्वज्ञान, आयडियॉलॉजी, विचारधारा वगैरे बोलणारे त्या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की मला तर त्या बुद्धिमंताचं नाव आठवत नाही, पण ग्रीक विचारवंत एक आहे ज्याने लोकशाहीबद्दल आणि कायद्याच्या राज्याबद्दल हजारो वर्षापूर्वी म्हणून ठेवले की सभ्य समाजाला कायद्याची, नियमांची गरज नसते. काय म्हटले त्याने? सभ्य समाजाला कायद्याची आणि नियमांची गरज नसते, कारण तो सभ्य असतो.
असभ्य लोकांसाठीच कायदा निर्माण केला जातो, बदमाश गुन्हेगार यांच्यासाठीच कायदा निर्माण केला जातो. पण दुर्दैव असं आहे, हा विचारवंत म्हणतो, दुर्दैव असं आहे की सभ्य समाजासाठी कायद्याची गरज नसते आणि बदमाश नेहमीच कायद्याला वळसा देऊन गुन्हा करत असतात. किती विरोधाभासी वाक्य पण ते सत्य आहे. तेव्हा अजितदादा जेव्हा तात्विक वगैरे बोलतात ते सगळं ठीक आहे, ते सगळं ठीक आहे की यातून काय साध्य होणार, पण दुसऱ्या बाजूनेही काय साध्य झालं याचा विचार करावा करणं भाग आहे. जी लोकशाही, भुजबळांनी तर त्याच्या पुढे जाऊन विधानसभेत सांगितलं की आपल्याकडे ब्रिटिश लोकशाही आहे, आपल्याकडे अमेरिकेसारखी लोकशाही नाही, अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे, आपल्याकडे नाही, त्यामुळे थेट गव्हर्नर निवडून येतो, थेट राष्ट्रपती निवडून येतो वगैरे वगैरे. गंमत अशी की जे आहे ते आहे, आपण त्यात सुधारणा केल्या का नाही. आज ज्या वेळेला आपण अल्पमतात गेलोय त्यावेळेला अजितदादा असोत किंवा भुजबळ असोत हे विचारांचा, तत्त्वज्ञानाचा आधार घेत आहेत, पण सत्ता असताना घेतात का, तर अजिबात घेत नाहीत मित्रांनो. आणि म्हणून मला एक सांगायचं की जी लोकशाही अजितदादा सांगतात ती खरी आहे. तो सांगतात तो पेचप्रसंग वेगळा नाही. 2014 नंतर हा पेचप्रसंग देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर, मंचावर, संसदेमध्ये मोदींना अनुभवावा लागला, वाजपेयींना अनुभवावा लागला होता. राज्यसभेत बहुमत नाही आणि लोकसभेत बहुमत आहे म्हणून जो पंतप्रधान होतो त्याची राज्यसभेत अडवणूक कोण करत होतं? काँग्रेस करत होती ना, राष्ट्रवादी करत होती ना. ज्या राष्ट्रवादी पक्षाचे भुजबळ आणि अजितदादा आहेत त्यांच्या पक्षाने वाजपेयींच्या काळात किंवा मोदींच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये ह्या ज्या तत्त्वज्ञानाच्या कल्पना आहेत त्यांचा उपयोग केला का? ज्या सरकारला बहुमताने लोकसभेत सत्ता मिळवून दिली आहे आणि लोकसभेचं बहुमत म्हणजेच सरकार हे असतानासुद्धा त्याची पदोपदी राज्यसभेत अडवणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जी काही UPAचे लोक होते बहुसंख्य राज्यसभेत बसलेले तेच अडवणूक करत होते ना. अनेक कायदे मागे पण घ्यायला लागले होते ना. मग आज जे अजितदादा सांगतायत की थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष आणि नगरपालिकेमध्ये त्याच्या विरोधात बसलेलं बहुमत यांच्यातून शहराचा कारभार कसा होईल? उलट त्या कारभारामध्ये अनेक अडचणी आणल्या जातील. नगराध्यक्ष जनतेतून निवडला आहे आणि जनतेने आपापल्या वॉर्डातून निवडलेले नगरसेवक हे एकमेकाविरुद्ध होतील आणि त्यामुळे बहुमताचं राज्य असणार नाही. हे तत्वतः बरोबर वाटतं. पण मग याच प्रकारे ज्याला लोकसभेत बहुमत आहे त्याला राज्यसभेत अडवणूक करणारे तुम्हीच होता अजितदादा, तुमचा पक्ष होता. ज्या पक्षाचं नाव घेऊन तुम्ही आज विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून बसलाय त्या पक्षाने राज्यसभेत काय भूमिका घेतली वेळोवेळी? ती फक्त केंद्र सरकारची, मोदी सरकारची, वाजपेयी सरकारची अडवणूक करण्याची भूमिका घेतली होती. तेव्हा आज जे सांगताय त्यामागे तुम्ही प्रामाणिक असाल तर मग तुम्ही दुसरा प्रयोग होतोय त्याला सामोरं जाण्याची पण हिंमत केली पाहिजे. आपण केलेला किंवा आपण सांगतोय तो पण प्रयोग फसलेला आहे हे आपल्या समोर आहे. आणखीन एक मुद्दा मी सांगेन की अजितदादा जी लोकशाहीची व्याख्या वगैरे सांगतायत, मला असं वाटतं की अजितदादांनी ती लोकशाहीची व्याख्या ही आपले माजी मुख्यमंत्री, त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांनाही समजावली पाहिजे. अजितदादांचं म्हणणं काय, जनतेतून थेट निवडून आला म्हणून त्याला सगळे अधिकार देता येत नाहीत आणि त्याची अडवणूक नगरसेवकांकडून होऊ शकते. म्हणून नगरसेवक जे असतील बहुसंख्य त्यांनी नगराध्यक्ष निवडला पाहिजे. किती परफेक्ट वाटतं ना आपल्याला, बरोबर आहे. पण जो नियम तुम्ही सांगताय त्याच नियमानुसार पक्षसुद्धा चालले पाहिजेत ना. पक्षातल्या बहुसंख्य आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक
यांना आपल्या पक्षात आपण बहुसंख्य आहोत म्हणून आपल्या आवडीनिवडीचा किंवा आपल्या पसंतीचा नेता निवडता येतो का? तुम्ही जी सांगताय ती बेरीज सांगताय अजितदादा. तुम्ही त्या नगरसेवकांचं मत नाही ठरवत. तसं असतं तर आज एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते म्हणून सगळ्यांना मान्य करावे लागले असते. पण नाही, पक्षाच्या मूळ रचनेमध्ये पक्षाची प्रतिनिधी सभा असेल, पक्षाचे उपनेते असतील, पक्षाचे नेते असतील आणि सगळे मिळून विभाग प्रमुख वगैरे जी शिवसेनेची घटना आहे त्यांनी जो पक्षाचा प्रमुख निवडलेला आहे तो पक्षाच्या बहुसंख्य लोकांचे अधिकार बाजूला ठेवून आपलाच निर्णय अंतिम म्हणून लादू शकतो अशी शिवसेनेची घटना असल्याचं सांगतात. अजितदादा, तुमची लोकशाही शिवसेनेत आहे का? नसेल तर तुम्ही त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये कसे काय जाऊन बसलात? तुमची लोकशाही भुजबळांची असो किंवा अजितदादांची असो, ही जी लोकशाही आहे त्या लोकशाहीनुसार जो पक्ष चालत नाही त्या पक्षाबरोबर तुम्ही सरकार बनवलं, तेव्हा तत्त्वज्ञान, आयडियोलॉजी, विचारधारा कुठे गेली होती? आणि म्हणून मी म्हटलं की अजितदादा, जी लोकशाही तुम्ही सांगताय, आज जो सुप्रीम कोर्टापर्यंत विषय आहे तो काय आहे की एकदा त्या आमदारांना निवडून आल्यानंतर पक्षाचा अध्यक्ष जे मत लादेल ते त्यांनी हे करायचं. नगराध्यक्ष निवडून आला जनतेतून तर त्याचा अधिकार नाही मानायचा. पण पक्षाध्यक्षाचे सगळे लादलेले फतवे मात्र निवडून आलेल्यांनी निमूटपणे मानले पाहिजेत. हे काय प्रकरण आहे? हे काय प्रकरण आहे? सोनिया गांधी यांच्या इच्छेनुसार मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यांना दाखवण्यासाठी बाकीच्यांनी मान्यता दिली. पण UPA म्हणून जे काय कडबोळं आणि जी काय गोळाबेरीज झाली होती त्यांनी मनमोहन सिंग यांची निवड केली होती का? नाही. त्यांना विचारण्यात सुद्धा आलं नाही. सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं असा प्रस्ताव होता, तो मंजूर झाला होता. आणि मग सोनिया गांधींनी ठरवलं की नाही, मी नाही होणार, मी माझ्या जागी मनमोहन सिंगांना नेमते. ती लोकशाही होती का अजितदादा? आज जेव्हा भुजबळ, जयंत पाटील, अजितदादा हे सगळे लोकशाहीच्या नवनव्या व्याख्या आणि त्यामागचे सिद्धांत आणि तत्त्वज्ञान सांगतायत, तेव्हा हे प्रश्न उपस्थित होणं आवश्यक आहे की हे फक्त तुमच्या सोयीचं असेल तेव्हा ही लोकशाही आणि तुमच्या दृष्टीने गैरसोयीचं असेल तेव्हा ती लोकशाही. अजितदादा जे म्हणतायत ते मान्य करायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जे दाखले तक्रारी आणि याचिका दाखल केल्या त्या मागे घ्याव्या लागतील. कारण बहुसंख्य नगरसेवकांनी नगराध्यक्ष निवडायचा तर बहुसंख्य आमदारांनीच आपला विधानसभेतला नेता निवडला पाहिजे. त्याला छेद देणारी कुठलीही व्यवस्था कुठल्याही पक्षाच्या घटनेत सुद्धा असता कामा नये. आपल्या आज शिवसेनेच्या घटनेचा आधार देऊन लोकसभेतले किंवा विधानसभेतल्या शिवसेनेच्या गटनेत्याचा निर्णयसुद्धा उद्धव ठाकरे घेतील, हे कसं काय शक्य आहे? उद्धव ठाकरे यांना कोणी तो अधिकार दिला? ज्या ज्या आमदारांनी निवडून येताना मतदारांकडून मतं घेतलेत त्या मतदारांनी आमदार निवडलाय, उद्धव ठाकरेंना नाही निवडलेलं. तरी त्या आमदारांचा नेता कोण हे पक्षप्रमुख ठरवणार, हा दावा कोणी केला आहे? हा दावा एकनाथ शिंदे किंवा फडणवीसांनी केलेला नाही. तुमचेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आणि तो थेट कोर्टात केलेला आहे. त्यामुळे आमदारांचा देखील गटनेता कोण असेल याची काय जनतेकडून मागणी करायची का? मुद्दा असा असतो की जी लोकशाही तुम्ही सांगताय, मग अजितदादा म्हणाले मग पंतप्रधानाची पण डायरेक्ट निवड घ्या, मुख्यमंत्री पण डायरेक्ट निवडा. शिवसेना आज जो सुप्रीम कोर्टात दावा घेऊन गेली तो एक प्रकारे तोच आहे की शिवसेनेचे जे आमदार निवडून आलेत त्यांचा नेता आधीच ठरलेला आहे. आमदार नंतर निवडून येतात अजितदादा, लक्षात घ्या. आमदार नंतर निवडून येतात. शिवसेना म्हणून मतं मिळाली आहेत, शिवसेनेचे उमेदवार उभे राहिलेत
त्यांना जी मिळालेली मतं आहेत ती उद्धव ठाकरे नावाच्या पक्षप्रमुखाला मिळालेत असा दावा सुप्रीम कोर्टात करण्यात आलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचा विधानसभेतला किंवा लोकसभेतला, विधान परिषद किंवा राज्यसभेतला नेता कोण असेल हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तो त्या आमदारांना नाही. त्या आमदारांचा नेता कोण हे आमदारांच्या बाहेर बसलेले पक्षप्रमुख ठरवतात आणि त्याचं समर्थन तुमचे काका, तुमच्या पक्षाचे संस्थापकसुद्धा करतायत. तेव्हा अजितदादांनी जे काय लोकशाहीची व्याख्या ते सांगतायत ते आधी आपल्या पक्षप्रमुखांना समजावी, त्यांच्या पक्षाध्यक्षांना, संस्थापकांना समजावी, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना समजावी की बुवा डायरेक्टली नाही. मग पेच प्रसंग, तोच पेच प्रसंग अजितदादा तुम्ही जो म्हणताय तो पार कुठच्या तरी नगरपालिकेत जायची गरज नाही. तो आत्ता विधानसभेत सुद्धा आहे आणि तो सुप्रीम कोर्टात गेलेला आहे की विधानसभेत शिवसेनेचे निवडून आलेले बहुसंख्य आमदार म्हणतात की एकनाथ शिंदे हा आमचा नेता आहे आणि त्याला आक्षेप घेऊन तुम्ही बाहेर खोके, 50 खोके, ओके बोक्के अशा घोषणा अजितदादा तुम्ही सुद्धा देताना दिसता. मग तुम्ही विधानसभेच्या पायरीवर जी भाषा बोलताय त्याच्यापेक्षा उलटी भाषा तुम्ही विधानसभेत कशी काय बोलता? तुम्ही ज्याला खोके, ओके वगैरे म्हणता आणि तुम्ही म्हटलं ज्याच्याकडे पैसा आहे तो कोणालाही विकत घेईल. येस, उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची मतं परस्पर पवारांच्या आणि काँग्रेसच्या झोळीत टाकली. तसं होऊ शकतं. एकच नगरसेवक, एक कोण तो अख्ख्या शहरात पैसे असलेला धनदांडगा आहे, तो अख्ख्या शहराचा नगराध्यक्ष म्हणून थेट मतांनी निवडून येईल, गरिबाला निवडून येता येणार नाही. मग एकनाथ शिंदे जे बोलतात की मर्सिडीजला रिक्षावाला भारी पडला तर अजितदादांनी कोणाच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे? दादांनी एका सामान्य रिक्षावाल्याच्या बाजूने उभं राहायला नको का? तेव्हा ते मर्सिडीजवाल्याच्या बाजूने उभं राहतात. मर्सिडीज आणि रिक्षा हे समाजाच्या कुठल्या कुठल्या काय म्हणतात ते आर्थिक घटकाचं प्रतीक आहे हे लक्षात घ्या. तुम्ही ज्या धनदांडग्यांची गोष्ट बोलताय ते मर्सिडीजवाले असतात आणि रिक्षावाला हा सामान्य घरातला असतो. त्यामुळे अजितदादा तुम्ही आपल्या विधानसभेच्या सभागृहात बोलताना तुम्ही जी भाषा बोलताय आणि जी भूमिका मांडताय त्याच्या नेमकी उलटी भूमिका विधिमंडळाच्या पायरीवर, त्या विधान भवनाच्या पायरीवर तुमचा पक्ष रोजच्या रोज बोलतोय 50 खोके ओके. त्यामुळं जो काय तुमची लोकशाहीची व्याख्या आहे, अजितदादांची असो, भुजबळांची असो, ती त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना समजवली पाहिजे. तर मग आपोआपच सुप्रीम कोर्टामध्ये जो काय पेच प्रसंग आहे त्याच्यावर घटनापीठ वगैरे नेमलं जाणार, निवडलं जाणार, अपॉइंट केलं जाणार, त्यानंतर सुनावणी होणार. ह्याच्यात गेले 2 महिने खेळ चालू आहे. तो थांबेल. तुम्ही ज्या लोकशाहीची नगरसेवकांनीच नगराध्यक्ष निवडावा तोच नियम विधानसभेत सुद्धा लावा, ही एकनाथ शिंदेंचीच मागणी आहे. ती तुम्हाला मान्य नाही की एकनाथ शिंदेला विधानसभेतल्या आमदारांनीच निवडलेलं आहे, पण तुम्ही म्हणता नाही, थेट मतदाराने शिवसेनेला मतं दिली. त्यामुळे शिवसेनेचे जे आमदार निवडून आले असतील ते पक्षप्रमुख ठरवेल तोच नेता असणार. म्हणजे एका बाजूला शिवसेनेचा पक्षप्रमुख हाच या सगळ्या परिस्थितीमध्ये नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून निवडून आला, या भूमिकेला अजितदादा पाठिंबा देतात. पण प्रत्यक्ष एका छोट्या नगरपरिषदेची, नगरपालिकेची गोष्ट असेल तिथे मात्र उलटी भूमिका घेतात. ही लोकशाहीची व्याख्या कशी बदलते? गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास. जिथे अजितदादा किंवा राष्ट्रवादीचा स्वार्थ असेल तसतशी त्यांची विचारधारा बदलते. याचा हा सज्जड पुरावा आहे. मतदाराने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेचे आमदार निवडले होते, तरीही त्यांना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधलं.
याला डायरेक्ट नगराध्यक्ष निवडून आणण्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणता येईल. पण अजितदादा तेवढंच बोलत नाहीत, बाकी सगळी उदाहरणं देतात. अजितदादा काकांच्या मार्गावर चालायला लागला तसं म्हणायची वेळ आणलीत. असो, आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला विषय आवडला, लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.